शुभ सकाळ. तर इकडे आत्या भाज्या निवडून ठेवत आहेत. मस्त ताज्या अशा फ्रेश भाज्या आहेत. तर या मंडळी डोसा खायला. मी आज नाश्त्याला डोसा आणि नारळाची चटणी बनवत आहे. आजचा नाश्त्याचा मेनू तयार झालेला आहे. डोसा तयार झालेला आहे. तर मी सुरुवातीला छोटाच बनवलेला आहे, कारण दुसऱ्या तयार समजा बिघडलेला होता. तर बघा इकडं मी खोबऱ्याची एवढ्या नारळाची चटणी बनवलेली आहे. चटणी सकाळी 6ला बनवल्यामुळे त्याचा कलर जरा थोडासा बदललेला आहे, पण चवीला मात्र एकच नंबर झालेली आहे. तर आता आम्ही दोघीजणी नाश्ता करून घेतात. श्लोक नाश्ता करून शाळेला गेलेला आहे. खूप छान असे डोसे बनायला लागलेले आहेत दुसरा तवा बदलल्यावर. तर माझं पूर्ण असं किचनमधलं काम आवरून झालेलं आहे. तर आता मी ब्लाऊज शिवायला घेते. तर ही काल कट केलेला ब्लाऊज आहे. मी कालच्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल, ते काल ब्लाऊज कट करून ठेवलं होतं आणि आज मी ते शिवायला पण घेतलेलं आहे. आता ब्लाऊज ठेवते बाजूला. 5 वाजलेले आहेत. तर भांडे मांडणीमध्ये लावून घेते. आणि आता मसाला पापड, मस्तपैकी मसाला पापड तयार झालेले आहेत. तर हे ज्वारीच्या पापड्या आहेत. तर मी तळून घेतलेले आहेत पापडसोबतच. तर मस्त असं आहे. तर मसाले पापड एन्जॉय करतात. असं अधूनमधून काय ना काय चटरपटर खायची इच्छा होतेच, म्हणून आज मस्तपैकी मसाले पापड बनवले आणि संध्याकाळची दिवाबत्ती करून घेतली. बाहेर तुळशीला पण दिवा लावून घेतला. तर मसाला पापड खाल्ल्यानंतर पोट थोडीच भरतं. चला आता मग स्वयंपाकाला लागते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.